हालेलुया, प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. आज मी तुमच्याशी एक प्रभूचं वचन शेअर करणार आहे, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. की प्रभू आपल्याला काय सांगत आहे, प्रभू वचनाद्वारे आपल्याला काय बोलतो, आणि प्रभू कशामुळे प्रभू का इम्पॉर्टन्स देतो त्याच्या वचनला. आणि सगळ्यात जास्त जर प्रभू कोणत्या गोष्टीमुळे ऐकतो आपली प्रार्थना, तर आपण आज ते बघूया. तर पहिल्यांदा आपण प्रेयरमध्ये जाऊया. हालेलुया, स्तुती धन्यवाद देते माझ्या सामर्थ्य परमेश्वर. प्रभू, हा वेळ हा क्षण तू दिलास आम्हाला प्रार्थना करण्यासाठी, धन्यवाद देते प्रभू. दिवसभर तू आमचा सांभाळ केलास, रक्षा केला, धन्यवाद देते प्रभू. झालेल्या गुन्हा गलतीची पापाची क्षमा दे परमेश्वर. पिता त्यांच्या प्लॅनिंग प्लॉटिंगला योजनेला प्रभू येशूच्या सामर्थ्याने कॅन्सल करते प्रभू. आमचं जीव शरीर आत्मा तुझ्या हातात सोपवते. तुझ्या वचनाची घेरे भेद आम्हाला समजले जाऊ दे. तुझ्या वचनाची घेरे भेदचे आशीर्वाद आमच्या लाईफमध्ये एंटर करू दे प्रभू. आमचं मन हृदय आम्ही तुझ्या वचनाकडे लावतो प्रभू. येशूच्या सामर्थ्य नावात मागते म्हणून तूच ऐक. आमेन आमेन. तर आपण वचनमध्ये जाऊया आणि वचन बघूया. भजन संहिता 107 मध्ये 20 वाचूया. वह अपने वचन के द्वारा उनको चंगा करता है और जिस गड्ढे में वे पड़े हैं उससे निकालता है. आमेन. तो प्रभू आपल्याला सांगत आहे, परमेश्वर आपले सांगत आहे की वचनद्वारे त्यांना आपल्याला चंगा करतो, तो आपल्याला चांगलं करतो. प्रभू आपल्याला त्याच्या वचनाद्वारे ब्लेसिंग देतो, त्याच्या वचनाद्वारे आपल्याला फ्री करतो, आजाद करतो. त्याच्या वचनाद्वारे आपल्या लाईफमध्ये सगळे कामं तो सफल करतो. का? कारण प्रभूचं वचन खूप महत्त्वाचं आहे. परमेश्वरने जेव्हा पृथ्वी निर्माण केली तर त्याने जस्ट वर्ड तोंडातून काढले, वचन बोलला की परमेश्वर. आणि प्रभू एवढं वचनाला का महत्त्व देतो? कारण प्रभूचं वचन बोलते, आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था और वचन ही परमेश्वर था. आमेन. तर हे बायबलमधलं सगळे वर्ड्स असेच नाही आहेत. हे बायबलमधले वर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे का लिहिले आहेत? कारण हे झालेल्या भविष्यवाणी लिहिलेल्या आहेत, आज होणाऱ्या भविष्यवाणी लिहिलेल्या आहेत, होणार आणि उद्या होणाऱ्या फ्युचरमधल्या भविष्यवाणी परमेश्वराने ऑलरेडी या बुकमध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत. हे असेच नाही आहेत वर्ड, हे प्रभू स्वतः बोललेले वर्ड्स आहेत, प्रभू स्वतः केलेले कार्य आहेत या वर्ड बायबलमध्ये. तर तुम्ही जर कोणत्या परिस्थितीमध्ये असेल, दुःखामध्ये असेल, जस्ट तुम्ही बायबल काढा आणि वाचायला लागा. तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तर प्रभू बायबलमधून देतो. हालेलुया. तुमची हर एक गरज, इच्छा प्रभू या बायबलमधून सांगतो. सगळ्या गरजला तुमच्या प्रोव्हाइड करतो जेव्हा तुम्ही वचन वाचता. तर प्रभू एवढं वचनला का महत्त्व देतो? कारण परमेश्वर त्यानं स्वतः हे वर्ड्स बोललेले आहेत. त्याचे जीवन, हे जर वर्ड्स आपण अंगीकार केलो, हे वर्ड जर आपण प्रेयरमध्ये घेतलो, तर प्रभू सगळ्या गोष्टी त्यानं सोडू शकेल, पण त्यानं त्याच्या वचनाला कधी सोडणार नाही. हालेलुया. जर आपण तेच एक पॉईंट पकडून प्रभूकडे गेला की प्रभू तुझं वचन बोलते आणि या वचनानुसार मी मागते, तर प्रभू का नाही देणार? प्रभूला आपण दुसरं काही बोललं तर तो थोडंसं हे कराल, पण तुम्ही जेव्हा वचनाचा उपयोग कराल, प्रभूला म्हणसाल की तुझं वचन बोलते, मत्ती 7:7 मध्ये मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. जर तुम्ही वचनचा उपयोग करून प्रभूला मागत असाल तर हालेलुया, प्रभू तुम्हाला का नाही देणार? प्रभू देणारच. प्रभू सगळ्या गोष्टीला सोडू शकेल, प्रभू त्याच्या वचनाला कधी सोडणार नाही. प्रभू त्यानं केलेल्या वादाला कधी सोडणार नाही. प्रभू हा आपला वफादार देव आहे. प्रभू आपला हा जे प्रॉमिस केलंय तो करूनच दाखवतो. असा तो मनुष्य नाही ज्यानं प्रॉमिस दिलाय आणि ते पुढे जाऊन विसरून जाईल परिस्थितीला बघून. पण देव आहे जो प्रॉमिस बोलला तर तो करून दाखवेल. जर प्रॉमिस लिहिले तर तो करणारच. हालेलुया. तर प्रभू त्यांना त्याच्या वचनाला खूप वट झाले. तर इथं पण काय लिहिले, व अपने वचन के द्वारा उनको चंगा करता है. कस का? प्रभू त्याच्या वचनाद्वारे त्याने चंगा करते. कारण प्रभूचं वचनमध्ये लिहिले यशाया 53 मध्ये की प्रभू यीशु के खोड़े खाने से हम लोग चंगे हो चुके हैं. हालेलुया. तो प्रभू काय लिहिते इथं, काय लिहिले, वह अपने वचन के द्वारा उनको चंगा करता है. तो प्रभू त्याच्या वचनामध्ये जे लिहिलंय त्याच्या थ्रू प्रभू आपल्याला चांगलं करतो, फ्री करतो, आजाद करतो, आपल्याला डिलिव्हरन्स देतो. का? कारण त्यानं वचनमध्ये लिहिले. जर प्रभूने ते वचनमध्ये लिहिले तर तो करून दाखवणारच. जर आपल्याला त्यानं सांगितले की 10 आज्ञा तुम्हाला मानायला पाहिजे, तर आपल्याला पण ते वफादारीनं मानायचेच आहेत. एक पण
वचन तोडायचं नाही, आज्ञा तोडायची नाही. जर आपण 9 आज्ञा मानतोय आणि एक तोडला तर प्रभू त्या 9ला सोडेल आणि तू एकच गलत केलास मग त्यालाच पकडेल. हालेलुया. तर आपल्या सगळ्या वचनाला फॉलो करायचा, आज्ञाला फॉलो करायचं, त्याच्यानुसार चालायचं आहे. और इथे काय लिहिले, जिस गड्ढे में वे पडे हैं उससे निकालता है का? कारण वचनामध्ये लिहिलेलं आहे, तू मला काढशील, तू मला योग्य वाटेवर घेऊन जाशील. तर प्रभू त्या गड्ड्यामध्ये ज्या पडलेल्या आहेत, बिमारीच्या, व्यसनाच्या, व्यभिचाराच्या, ज्या ज्या वाईट व्यसना, ज्या वाईट पीडामध्ये पडल्यात, प्रभू त्यातून बाहेर काढतो, त्यातून तुम्हाला चंगाई देतो. हालेलुया. तर प्रभू त्याच्या वचनाला खूप इम्पॉर्टंट देते परमेश्वर पिता. जर तुम्हाला वाटते की प्रभू मी कशी प्रेयर करू मला कळत नाही, तर मी आज तुम्हाला सांगते की तुम्ही वचना थ्रू प्रेयर करा. तुम्हाला बुद्धी प्रेयर प्रभूमध्ये प्रेयरमध्ये बसल्यावर तुम्ही प्रभूला बुद्धी मागा की प्रभू मला बुद्धी दे की मी वचनानुसार प्रेयर करू दो. आणि तुमची जी परिस्थिती आहे त्यानुसारच तुम्हाला वचन पण बायबलमध्ये मिळेल. हालेलुया. जर तुम्हाला जर फायनान्समध्ये कमी गटी होत आहे तर प्रभू व्यवस्था विवरण 28मध्ये लिहिले की तुझे हात मागणारे नाही तर देणारे होतील. हालेलुया. जर तुम्हाला ॲक्सिडेंट होण्याचा भीती होत असेल तर भजन संहिता 91मध्ये लिहिले की तेरे और 1000 तेरी दाहिनी और 10,000 गिरेंगे परंतु तेरे पास नाही. हालेलुया. जर तुम्हाला वाटते की मरणाची भीती आहे तर प्रभूचं वचन लिहिले की मैं ना मरूंगा वरन परमेश्वर के कामों का वर्णन करूंगा. अशी परिस्थितीनुसार पण वचन बायबलमध्ये लिहिलेले आहेत. तर प्रभूकडे तुम्ही जा, प्रभू समोर तुम्ही दीन बना, नम्र बना, प्रेयर करा, फास्टिंग करा, प्रभूला मागा की प्रभू मला परिस्थितीनुसार वचन पण दाखव. तर तुम्हाला त्या स्थितीनुसार वचन भेटले तर पकडा त्या वचनाला आणि स्टार्ट करा प्रेयरला. इवन तुम्ही बघसाल, तुम्ही 3 दिवस करा, 7 दिवस करा, 8व्या दिवशी तुम्हाला रिझल्ट काही ना काही दाखवेलच. हालेलुया. तर तुम्ही वचनला घट्ट पकडा, वचनाचा एक ऑनर करा, वचनाला पकडून राहा, वचनानुसार प्रेयर करा. कारण प्रभू त्याच्या वचनाला कधी सोडत नाही, प्रभू कधीच त्याच्या वचनाला दुर्लक्ष करत नाही. जर तुम्हाला प्रेयरमध्ये वाढायचं आहे, फास्टिंग प्रेयरमध्ये वाढायचं आहे, तुम्हाला आशीष घ्यायचे तर पहिल्यांदा तुम्ही प्रभूकडे जा, वचनानुसार प्रेयर करायला शिका. येत नसेल तर प्रभूला मागा, येत नसेल तर बायबल रीडिंग करा. तुम्हाला परिस्थितीनुसार तुम्हाला वचन पण कळण्यात येईल. हालेलुया. जर तुम्ही असं करत राहिला तर परमेश्वर पिता ते पूर्ण तुम्हाला जे अडथळा तुम्ही अटकलोय त्यातून तुम्हाला बाहेर काढतो. कारण प्रभूला वाटते ही माझी मुलगी तर माझं वचन घेऊन मला मागत आहे तर मी का नाही देणार. येस, प्रभू तुम्हाला देणारच. का? कारण तुम्ही त्याचा वचनाचा उपयोग करून त्याला मागत असाल. ज्याला बुद्धी नाही त्याला म्हणा की याकूब 1:4 लिहिलंय प्रभू 1:5 ज्यांना कोणाला बुद्धी नाही त्यांनी परमेश्वराकडे मागे, कारण परमेश्वर उदारपणे देणारा देव आहे. तर त्या ठिकाणी देवाला म्हणजे प्रभू तुझं वचनमध्ये लिहिलंय की ज्यांना बुद्धी नाही त्यांना मागा. तर प्रभू आज मी तुझ्या समोर येते आणि मला तू बुद्धीने भर, मला तू सामर्थ्याने भर की मी तुझी कामं करू, मी सेवा करू, मी माझ्या करिअरमध्ये, माझ्या जॉबमध्ये मी टॉप ठरू. असे वचन घेऊन तुम्ही प्रेयर करायला शिका. वचनला तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी द्या, प्रथम स्थान द्या वचनाला आणि वचन लर्न करा. वचनाची ब्लेसिंग्स जी आहे तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या दिवसात दिसेल आणि मी डिक्लेअर करते, मी तुमच्यासाठी चांगले आशीर्वादाचे वर्ड रिलीज करते प्रभू येशूच्या नावात. हालेलुया. तर